नमस्कार. मी परमदास जाधव. तर सुरगाणा तालुक्यामध्ये मांदा, सुंदरबन म्हणजे सोनगीर असे या 2 गावामध्ये सामुदायिक विवाह सोहळा पार पडलेला आहे. तर याचे नियोजन कोणी केलं? या सामुदायिक विवाहाचं नियोजन कोणी केलं होतं? तर जे सुरगाणा आणि कळवण जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी केलेलं होतं. तसेच एटी पवार फाउंडेशनच्या या संयुक्त विद्यमाने भव्य सामुदायिक विवाह हा सोहळा पार पडलेला आहे. तर या सोहळ्यामध्ये एकूण 73 जोड्या होत्या. त्यांनी पहिले 78 जोड्यांचा जी संख्या सांगितली होती, त्याच्यानंतर त्याच्यात काही जोड्या ह्या कमी झालेल्या आहेत. तर जे सुंदरबन आहे, इथे 1 ते 2 म्हणजे 2 तारखेला टाळे आणि 1 तारखेला हळदी. तर असे एक आणि 2 तारीख होती. तर इथे 2 तारखेला हा सामुदायिक विवाह पार पडला. इथे 27 जोडप्यांचा विवाह पार पडलेला आहे. तर दुसरं म्हणजे मांदा येथे त्यांनी पहिले 51 जोड्या घेतलेल्या होत्या, त्यांची नावे घेतलेले होते आणि त्याच्यानंतर त्याच्यात ते कमी झाले. तिथं 46 जोडप्यांचं लग्न हे पार पडलेलं आहे. तर तिथे 2 आणि 3 तारीख होती, म्हणजे सोनगीरला 1 आणि 2, मांद्याला 2 आणि 3 अशा ह्या तारखा होत्या. तर असे हे लग्न पार पडलेले आहेत. तरी हे सगळ्याच जोड्या किती होत्या? 73 जोड्या होत्या. या 73 जोडप्यांचा सामुदायिक विवाह हा पार पडलेला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये जिथून कोणी